हरिओम सर्वांना. आजच्या ह्या निरोप समारंभामध्ये कथाकथन ह्या भागामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. वर्षानुवर्ष ही कथा आपल्याला खूप आपल्या पिढीने ऐकवलेली आहे, पण त्याचा मला आत्ताच्या काळामध्ये लागलेला एक वेगळा अर्थ मी आज तुम्हाला ह्या निरोप समारंभाच्या औचित्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली असते की चिवताई असते आणि ती तिच्या बाळांचा आवरत असते आणि मग एक कावळा येतो आणि तिला म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. तर ती म्हणते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे, मग मी दार उघडते. हाच कावळा परत येतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई अगं दार उघड. तर ती म्हणते, थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. पुन्हा कावळा येतो आणि पुन्हा म्हणतो, चिवताई चिवताई अगं दार उघड. चिमणी म्हणते, थांब माझ्या बाळाला काजळ लावू दे. कावळा कंटाळतो, पण तो पुन्हा पुन्हा येण्याचं काही थांबवत नाही, कारण कावळ्याचं घर असतं शेणाचं आणि चिमणीचं घर असतं मेणाचं. कावळ्याचं घर पावसात वाहून गेलेलं असतं, त्याला घर नसतं, म्हणून तो चिमणीच्या घरात सारखं डोकावत असतो आणि त्याला मेणाचं घर बांधायचं कष्ट सुद्धा घ्यायचे नसतात. असा हा कावळा पुन्हा येतो आणि चिमणीला म्हणतो, चिवताई चिवताई अगं दार उघड. आणि एका क्षणी चिवताई दार उघडते. चिवताई दार उघडते आणि कावळ्याला आतमध्ये घेते. कावळ्याला खाऊ माकू घालते आणि कावळा तिथेच थांबतो. तिथेच थांबून कावळा चिमणीचं घरटं खराब करतो. त्या घरट्यात खराब केलेल्या ह्याच्यात सगळ्या धान्याच्या पेठ्यांमध्ये शी शू करतो आणि ते उस्कटतो, उष्ट करतो आणि उडून जातो. आणि मग हा चिमणीला खूप पश्चाताप होतो की मी हा दरवाजा का उघडला आणि कावळ्याला आतमध्ये का घेतलं. तर असं हे चिमणीचं खराब झालेलं घरटं चिमणीलाच परत सावरावं लागतं. आणि मग चिमणीला पश्चाताप होतो की आता आपलं हे घरटं आपण कसं सावरायचं आहे. तर आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा अर्थ काय आहे. आत्ता तर चिमण्यांची संख्या पण कमी झाली आहे, कावळ्यांची संख्या सुद्धा कमी झाली आणि आता कुठे चिवताईची गोष्ट सांगितली जाते आणि ह्या काही ताई चिवताईची आम्हाला गोष्ट सांगायला लागल्यात. तर तसं अजिबात नाही आहे. आत्ताच्या काळात सुद्धा कावळा आहे आणि आत्ताच्या काळात सुद्धा चिमणी आहे. आपण सर्व माणसं म्हणजे एक चिमणीच असतो आणि आपला निगेटिव्ह विचारांचा कावळा हा आपल्याला सारखं दार ठोकावत असतो आणि मी येऊ का, माझ्यासाठी दार उघडा, असं सारख्या विडवण्या करत असतो. आणि जेव्हा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा आपण त्याला थोडा थारा देत नाही, पण जरा काही आपण कामातून मोकळं झालो की आपण त्या कावळ्याला दार उघडतो आणि तो आतमध्ये येतो आणि मग आपलं घरटं हळूहळू उद्ध्वस्त करायला लागतो आणि मग ते घरटं सावरताना आपल्याला नाकी नऊ येते. मग हा निगेटिव्ह विचारांच्या कावळ्यासाठी दार उघडलं तर जे आपलं खराब झालेलं घरटं आहे ते सावरायला पुन्हा आपल्यालाच खूप सारे कष्ट घ्यायला लागतात किंवा खूप वेळा ते घरटं आहे ते उद्ध्वस्तच होऊन जातं. मग हा निगेटिव्ह विचारांचा कावळा किंवा निगेटिव्ह व्यक्तींच्या रूपाने आलेल्या कावळ्यासाठी आपण दार उघडायचं की नाही हे आपलं आपण ठरवावं लागतं. आत्ताच्या काळामध्ये ह्या कावळ्याला येण्यासाठी मार्ग खूप झालेत, म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि कित्येक असे आमिष आहेत ज्याच्या मार्गाने तो येत असतो. आणि आत्ताच्या काळामध्ये आपलं मन पण थोडंसं सतत सैरभैर राहायला लागले आणि त्याला काहीतरी खुराकच असायला लागतो आणि मग तो आलेला कुठला तरी विचार आहे किंवा कुठला तरी कावळा आहे तो निगेटिव्ह विचारांचा आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपण त्याला एंट्री देतो, आपल्या घरामध्ये एंट्री देतो, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एंट्री देतो, आपल्या मनामध्ये एंट्री देतो आणि त्याचा प्रवेशाचं द्वार मोकळं करतो आणि तो आपल्या घरट्यात येऊन आपलं घरटं, मनाचं घरटं आपल्या हळूहळू कुरतडत राहतो. हळूहळू ते आपलं घरटं तो खराब करतो आणि ते सावरण आपल्याला फार अवघड होत असतं. तर असं हे आपलं घरटं उघडायचं की नाही आणि ते उघडलं तर कशासाठी उघडायचंय हे आपलं आपण प्रत्येकाने ठरवायचंय. आत्ताच्या काळामध्ये महिलांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने लागू होत असते. महिलांचं मी हे 100% मी मान्य करते किंवा 1,00,000% मी मान्य करते की महिलांचं फक्त काम तिचं चिमण्यांची पिलांचं रक्षण करणं हे तिचं काम नाहीये, तर त्यांच्यासाठी चारा आणणं हे सुद्धा तिचं काम आत्ताच्या काळामध्ये आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व पण आहे.
पण हे सगळं करताना तिने सर्वात पहिल्यांदा काय जपलं पाहिजे, तर आपल्या चिमण्या पिल्लांची काळजी घेणं हे तिचं कर्तव्य आहे. एका अर्थाने ह्या अर्थाने सुद्धा ही गोष्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लागू होते की अशा कावळ्यांना आपण आपल्या घरामध्ये प्रवेश द्यायचा की नाही. कारण नेहमीप्रमाणे कावळा स्वतःचं घर सुरक्षित ठेवतो आणि चिमणीचं घर येऊन उद्ध्वस्त करतो आणि तिला बिचारीला पुन्हा त्रास होतो. आणि अशा वेळी तो चिमणा सुद्धा म्हणतो, तूच हे घरटं उघडलंस, तूच हे दरवाजा उघडलास आणि मग आता घरटं खराब झालंय तर हे तुझं तू सावरायचं आहेस, ही सगळी जबाबदारी तुझी आहे. तर अशा निगेटिव्ह विचारांचं, निगेटिव्ह पद्धतीने येणाऱ्या कावळ्यांचं आपल्या घरामध्ये आपण स्वागत करायचं का त्यांना धुडकावून लागायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीनं आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून, अशा खूप साऱ्या गोष्टीतून आपल्याला खूप प्रबोधन केले, पण ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण ही फक्त गोष्ट लहान बाळ असतं त्यावेळी म्हणतो की चिवताई चिवताई दार उघड, पण मी आत्ताच्या काळामध्ये म्हणते की चिवताई चिवताई दार उघडूच नकोस आणि आपलं घरटं सुरक्षित ठेव. त्या घरट्यामध्ये निगेटिव्ह विचारांच्या, निगेटिव्ह कृती असणाऱ्या, निगेटिव्ह कोणत्याही गोष्टीला कधीही थारा देऊ नकोस. अशी ही माझी छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर धन्यवाद.